दिनांक 18 जून 2025ला गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत प्रभावी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सोनू खाडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की गंगापूर पोलीस ठाण्याकडून हद्दपार केलेला इसम राहिल नसरुद्दीन सय्यद हा येथे काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आला असल्याबाबत माहिती मिळाली। त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हे साईबाबा गार्डन, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर परिसरात सापळा लावून थांबलेले असताना साईबाबा गार्डनमधून शिवशक्ती चौकाकडे एक इसम समोरून येताना दिसून आला। तेव्हा तो हद्दपार इसम राहिल नसरुद्दीन सय्यद हाच असल्याची मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री झाल्यानंतर पोलीस पथक त्यास पकडण्यासाठी त्याच्या दिशेने सरसावले असता त्याला पोलीस पथकाची चाहूल लागल्याने त्याने सदर ठिकाणावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला। यावेळी सापळा रचून बसलेल्या पोलीस पथकाने त्यास शिताफीने पाठलाग करून तडीपार आरोपी राहिल नसरुद्दीन सय्यद यास ताब्यात घेतले। त्यास माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर यांनी 22 महिने कालावधीकरता नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून हद्दपार केलं असताना त्यानं माननीय न्यायालयाची आणि शासनाची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता तो गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत विना परवाना मिळून आला असून त्यास गंगापूर पोलीस ठाणे येथे आणून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यास सदर गुन्ह्यात अटक करून न्यायालयीन कोठडी रिमांड मिळण्याकामी न्यायालयात हजर करण्यात आलाय।